कार्यक्रम संपला असं आम्ही कुठे कधीच जाहीर करत नाही। कार्यक्रम इथे संपला असं आम्ही कुठे आणि कधीच जाहीर करत नाही। त्याचं कारण असं आहे की हा संपूर्ण कार्यक्रम हा महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे। आम्ही जर इथे म्हटलं की कार्यक्रम संपला तर शंका निर्माण होईल की बाबासाहेबांचे विचार संपले की काय। मग लक्षात येतं की वर्षाचे 365 दिवस आणि आम्ही जरी 365 वेळा जन्म घेतला तरी देखील बाबासाहेबांचे विचार कधीच संपणार नाही। आणि त्यामुळेच आम्ही इथे असं फक्त एवढंच म्हणू शकतो की तुम्ही दिलेले आम्हाला प्रेमाची दाद, तुमची हे प्रेम आणि आयोजकांचं निमंत्रण हे पुन्हा यावं याची आम्ही वाट पाहू। तर तोपर्यंत तुमच्या आणि आमच्या मधला हा फक्त मध्यंतर आहे, इंटरवल आहे, नॉट द एंड। पुढच्या वर्षी धन्यवाद। कार्यक्रम आपल्याला मनापासून आवडला असं मी म्हणणार नाही, पण मनाला कुठे स्पर्श करून भावला असेल जरा जोरदार टाळ्या। धन्यवाद। मी सीमाताईंना विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करावेत। आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी आपण संयुक्त महापुरुषांची जयंती साजरी केली। आमचे गणेश भाऊ यांचे खूप आभार, तुम्हा सगळ्यांचा आभार खरं तर। हो, आणि या पुण्य ऐतिहासिक भूमीमध्ये आज आम्ही पहिल्यांदा कार्यक्रम केला। विनंती एकच आहे, बरेच निघून गेले होते, त्यांना त्यांच्यापर्यंत हा मेसेज द्या आणि हा कार्यक्रम गावागावात खेड्याखेड्यात घराघरात गेला पाहिजे। कारण तुम्ही आत्तापर्यंत अनेक कार्यक्रम या ठिकाणी या विचारमंचावर पाहिले असतील, आयोजित केले असतील, पण आपला कार्यक्रम आज बरंच काही तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं। आणि म्हणून तुमच्या एका व्यक्तीने निदान 1000 लोकांना तरी सांगावं असं मी तुम्हाला विनंती करते या कार्यक्रमाबद्दल। आणि 4 एप्रिलपासून आम्ही सतत बाहेर आहेत। खरं तुम्हाला जाणवत असेल माझ्या आवाजावर प्रचंड स्ट्रेस आहे, औषधं वगैरे चालू आहेत, बोलण्या करतेच रोज, पण तरीही या विचारमंचावर आल्यानंतर एक ताकद मिळते या महापुरुषांच्या, राष्ट्रमातांच्या विचारांची, आणि मी उभी राहते। आमचे सगळे वादक कलावंत, गायक कलावंत, आमचे दयादादा, आमचे आज या ठिकाणी छानसा लाईट आमचे मोहन दादा, आणि ज्यांना सगळ्यांनी घडवलं आहे, किंग मेकर म्हणतो आम्ही, जॉली दादांसाठी जोरदार टाळ्या। तुमच्या माहितीसाठी सांगते की मी ओबीसी समाजातून, बहुजन समाजातून आलेली एक सामान्य महिला, अनेक वर्षापासून जॉली दादांच्या सोबत या शाहिरीच्या माध्यमातून महापुरुषांच्या चळवळीचं योगदान आम्ही शाहिरीच्या माध्यमातून सादर करतो। पण मी ओबीसी समाजातून, गुरुपुजारी समाजातून येऊन या महापुरुषांची चरित्र वाचता वाचता माझ्यामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन झालं।